मुंबईमधल्या आंदोलनांवर आता कडक निर्बंध लागू केले गेलेले आहेत। दक्षिण मुंबईमध्ये आंदोलन, मोर्चे, धरणे किंवा निदर्शनांसाठी आझाद मैदान हेच एकमेव ठिकाण निश्चित केलं गेलंय। त्यासाठी किमान 7 दिवस अगोदर पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे, अर्ज करावा लागेल। आंदोलनाची वेळ ही सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अशी निश्चित केली गेली आहे। त्यानंतर मैदान रिकामं करणं बंधनकारक असेल। ट्रॅक्टर्स, बैलगाडी, जड वाहनं आणि प्राणी आणण्यावरही बंदी आहे। ध्वनिक्षेपक, झेंडे, बॅनर्सच्या वापरावर सुद्धा निर्बंध आहेत। वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर सरकारनं ही नवी नियमावली लागू केली आहे। आझाद मैदानामध्ये आता इथून पुढे नियम जे आहेत ते अधिक कडक करण्यात आलेले आहेत। आंदोलन करायचं असेल तर तुम्हाला 7 दिवसाआधी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दक्षिण मुंबईतील आंदोलन किंवा मोर्चा, धरणे आणि निदर्शनासाठी आझाद मैदान हे एकमेव ठिकाण आहे जे आता सध्या आपण पाहतो। इथेच सगळी आंदोलनं ही केली जातात आणि कोणत्याही आंदोलनासाठी आता किमान 7 दिवस आधी संबंधित पोलिसांकडे परवानगी मागावी लागणार आहे। त्याचबरोबर एका वेळी केवळ एका दिवसासाठीच आंदोलनाची परवानगी दिली जाणार आहे आणि आंदोलनाची वेळ सुद्धा सकाळी 9 ते सायंकाळी 6 अशी निश्चित करण्यात आलेली असून त्यानंतर आझाद मैदान पूर्णपणे रिकामं करावं लागणार आहे। आंदोलनादरम्यान या ठिकाणी बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रॉली किंवा सायकल, रिक्षा, हातगाडी, जड वाहनं आणि प्राणी आणण्यास बंदी असणार आहे। त्याचबरोबर ध्वनिपेक्षक वापरण्यासाठी स्वतंत्र वेगळी परवानगी घेणं आवश्यक असणार आहे। त्याच दरम्यान आंदोलनात झेंडा किंवा बॅनरचा आकार सुद्धा 9 फूट बाय 6 फुटांपेक्षा मोठा नसावा असे निर्देश यावेळी देण्यात आले। शस्त्र, लाठ्या, तलवारी, बंदुका किंवा ज्वलनशील वस्तू जवळ बाळगण्यास बंदी असणार आहे। या संपूर्ण परिसरामध्ये जेवण तयार करण्यास सुद्धा बंदी असणार आहे। त्यामुळे नियमांचं उल्लंघन जर केलं तर कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आला। गेल्या वर्षी याच वेळेच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधवांनी आंदोलन केलं होतं। यावेळेस सुद्धा त्यांनी 29 ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध किंवा हे नियम जे आहेत ते कडक करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रे, समिती धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।